पुष्कळसे ख्रिस्ती लोक अर्धवट बंधनात आणि विजयात जगत असतात. येशूने कुठलीही गोष्ट आपल्याला अर्धवट मिळावी म्हणून मरण पत्करलं नाही. आपण सगळ्यातून पार जावं हे त्याला हवंय. कधीतरी कुठेतरी तुमचं मन अडकल्याचं जाणवतंय का? जिथून तुम्ही बाहेर पडता तिथेच परत जायला तुम्हाला नक्कीच आवडत नाही, पण तुम्ही शेवटपर्यंत बाहेर पडाल असं वाटत नसतं का तुम्हाला? मलाही असंच वाटायचं. म्हणजे हे देवा, मी माघारी जाऊ नये म्हणून तू पुष्कळ काही केलेस, पण मलाच खात्री नाही की मी यातून पार जाऊ शकेन की नाही. तुम्ही सामान्य राहू नका, कोमट राहू नका. प्रकटीकरण 3 मध्ये येशूने कोमट लोकांसाठी मार्मिक असं सांगितलंय. तो म्हणतो, तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू कोमट आहेस म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार. मला असं वाटत नाही कोमट लोक त्यांच्या तारणाला मुकतील असं, पण मला असं वाटतं देवासाठी ते बेचव असेल तेव्हा आपण त्याच्यामध्ये पेटलेले नसतो किंवा देवाबाबतीतलं काही कर्तव्य नसतं. मी A.B. सिम्पसन या लेखकाची पुष्कळ पुस्तकं वाचली आहेत, जो सुमारे 100 वर्षापूर्वी देवाघरी केला देवासोबत राहण्यासाठी. त्याने सांगितलेल्या एका गोष्टीने मी प्रभावित झाले, ती म्हणजे आत्म्याने भरलेलं असणं याचं पहिलं लक्षण म्हणजे उत्साह. मला हे आवडतं. आत्मिक प्रौढपणासाठी आपण उत्साही असायला हवं. देवामध्ये वाढण्यासाठी उत्साही असावं. आपल्याला उत्साही असण्याची गरज आहे. स्वत्वाला मारण्यासाठीही, कारण ज्या प्रत्येक वेळी आपण स्वत्वाला मारतो आपण थोडेसे मुक्त होतो. थोडा अधिक आपण देवाला गौरव देऊ शकतो. अधिक गौरव. आज्ञापालनाविषयी आपण उत्साही असावं. बघा, जेव्हा मी सभेत असं सांगते की आज मी स्वनियंत्रण आणि आज्ञाधारकतेविषयी बोलणार, तेव्हा किंवा इतर कशाही पेक्षा 15,000 बायकांना कुरकुर करताना मी ऐकते नेहमी. सभागृहातले सगळेच जण मला तक्रार करताना पुटपुटताना दिसतात. आपण म्हणायला छान, अद्भुत. मी त्या बाबतीत उत्साही आहे, उत्साही. प्रकटीकरणात बायबल सांगता आपल्याला देव सुधारित असताना आणि परीक्षा बघत असतानाही आपण त्या बाबतीत उत्साही असावं, नैराश्यामध्ये राहण्याशिवाय. दुसरी कोणती अशी जागा नाही जिथे वाटत राहतं की इतर प्रत्येक जण, इतर दुसरे कोणीतरी ही समस्या आहे, पण खरं तर ती आपण असतो. येशूचा असा उद्देश नव्हता की त्याच्या देत असलेल्या उत्तम मार्गात आपण अर्धवट पोहोचावं. बघूया इब्री 6:11. आमची दृढ आणि कळकळीची इच्छा आहे की तुम्हापैकी प्रत्येकाने तशीच आस्था आणि प्रामाणिकपणा शेवटपर्यंत पार जाईतोवर व्यक्त करावी. बघा, आपण सगळ्यातून पार जायला हवं. मी शेवटपर्यंत तुझ्यामधील अभिवचनांमध्ये आणि वृद्धीमध्ये समजूतदारपणे आनंद लुटत राहणार. म्हणून तो म्हणतो, खरंच तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही कृती करण्याऐवजी केवळ देवाच्या अभिवचनांविषयी बोलत असाल, तुम्हाला त्या अभिवचनांचा जीवनात अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही पार जायची गरज आहे देवासोबत. पार जाण्यापासून लोकांना कोण रोखून धरतं? जोवर ते इतकं किमती नसतं तोवर ठीक असतं, तोवर त्रासदायक नसतं, सहजपूर्ण नसतं, आरामदायी नसतं. कदाचित या मार्गाचा वापर करणारे आपण एकटेच असतो आणि हे समजल्यावर आपल्याला एकटेपणा जाणवत राहतो आणि मागे वळून आपण दुसऱ्या दिशेने जाऊ लागतो. अशा जागी स्थिर होऊ नका जी उत्तम अशी जागा नसेल, कारण पुढे जाताना अस्वस्थ व्हायला होतं. आपण उत्पत्ती 11:31 बघूया. खूप वर्षांपूर्वी हे माझ्या नजरेस पडलं, त्यातून मला धडा मिळाला. आपण विचार करतो की देवाने अब्राहमाला कसं पाचारण केलं, त्याला त्याच्याशी करार करायचा होता. पण माझा विश्वास नाही की अशा प्रकारचा प्रस्ताव फक्त अब्राहमालाच प्रथम दिला असेल. बघा, देव कुणाला तरी एकाला जो पार जाऊ शकेल असा
वचन 31, मग तेरह आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे हरानाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम याची बायको साराय यांना बरोबर घेऊन खासद्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यास निघाला. कनान देशास. पण जेव्हा ते हारान येथे आले तेथेच वास्तव्य करून राहिले. ही दुःखाची गोष्ट झाली. तुम्हाला ठाऊक आहे की नाही मला माहित नाही, पण निश्चितच त्यांनी तिथे हार मानली. जेव्हा ते या दुसऱ्या जागी पोहोचले ते कदाचित थकले असतील. कदाचित प्रवासाला त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काळ लागला असेल. कदाचित बरोबरच्या काही लोकांनी साथ सोडून माघार घेतली असेल आणि त्यांना एकट्यानेच पुढे जायचा कंटाळा आला असेल. या विजयाची किंमत मोजावीशी वाटली नसेल. माणूस का सोडून देतो कुणास ठाऊक. मला असे महत्वाकांक्षी लोक माहिती आहेत जे विजयाप्रत पोहोचण्यासाठी काहीही किंमत मोजायला तयार असतात आणि काही जण इतके अस्थिर आणि डळमळीत असतात की त्यांना सोडून देण्यासाठी काहीही कारण पुरतं. मला वाटतं तुम्हाला असं एक जादुई बटण किंवा अशी छोटीशी जागा दाखवावी आणि जे चुकलेले आहेत त्यांना तिथवर नेता यावं. पण हे असं काही असतं जे तुमच्या आत असतं, जे केवळ देवात आणि तुमच्यात असतं आणि निर्णय केवळ तुमचा असतो. आणि म्हणूनच बायबल म्हणतं, मी तुमच्या पुढे जीवन आणि मृत्यू ठेवलंय, तुम्ही जीवनाची निवड करा. मी तुम्हाला माझी आणि माझ्या भावाची गोष्ट सांगते. आम्हा दोघांना एकाच प्रकारचं शिक्षण मिळालं, एकाच घरात आम्ही वाढलो. खरं तर माझी परिस्थिती त्याच्यापेक्षा अतिशय वाईट होती, पण तो कधीही काहीही करू शकला नाही किंवा दाखवू शकला नाही माझ्यासारखं धैर्य. मी कोणी खास होते म्हणून नाही, तर देवाचं अभिवचन त्या सगळ्यांसाठी आहे. आणि जर तो विश्वास मी तुम्हाला देऊ शकले नाही तर तुम्हाला कधीही विजय प्राप्त होणार नाही. कारण जर तुम्हाला वाटतंय तुमच्याशिवाय प्रत्येकासाठी असं देवाला जे हवंय तुम्ही मिळवावं ते तुम्ही कधीच मिळवू शकणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही बंधन आणि विजयी जीवनात लटकत राहाल. इतर विजयी लोकांचा राग आणि द्वेष करत राहाल. ख्रिस्तामध्ये पूर्ण प्रौढपणे पुढे जाण्याने आपण देवाचा आदर करतो. त्याच्यासाठी तुम्ही हे करायलाच हवं. आपण परिस्थितीतून पार जाण्याने देवाचा सन्मान करतो. रोमकरास 8:29 म्हणतं, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिप्रमाणे बनावे म्हणून त्यांना आगाऊच नेमून ठेविले. बायबल आपल्याला माती आणि देवाला कुंभार असं म्हणतं. आणि मी जर एक चिखलाचा लहानसा गोळा असेन तर या क्षणी माझ्यासोबत फार काही स्वस्थ असं घडणार नाही. माझे आकार बदलत राहतील, माझं स्वरूप बदलत राहील. ते मला कदाचित आवडणार नाही, मी कदाचित त्यासाठी तयार नसेन. हे फारच सोपं उदाहरण झालं, पण आपण म्हणू शकतो की ही ख्रिस्ताची प्रतिमा आहे. त्यांनी मला एका माणसाच्या आकाराचा केक कापायला सांगितला, पण तो त्याच्यापेक्षा वाईट होता. आणि म्हणूनच ख्रिस्त येऊन असं म्हणतो की तुम्ही आधीच बनवून ठेवलेले आहात, तुम्ही माझ्या प्रतिमेप्रमाणे असावं. हेच तुमचं भवितव्य आहे. तुमच्या जीवनात परिवर्तन यावं म्हणून हे नेमून ठेवलंय. आणि म्हणून तुम्ही माझ्यासारखा विचार करू शकता, इच्छा करू शकता, वागू शकता, माझ्यासारख्या तुमच्या भावना असू शकतात. हे तुमच्यासाठी नेमिलेलं आहे. आणि जर ते नेमिलेलं आहे तर ते प्राप्त होईपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, तुमची किंवा माझी इच्छा ही देवाची इच्छा असली पाहिजे, नाहीतर आपण दयनीय होऊन जाऊ. तुम्हाला तुमचा रस्ता सापडला तर तुम्ही आनंदी व्हाल असं तुम्हाला वाटतं. जर तो देवाचा मार्ग नसेल त्या मार्गाने तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही. त्याचा काही उपयोग नाही. देव आपल्यापेक्षा हुशार आहे. त्याच्या कल्पना आपल्यापेक्षा सुंदर असतात. म्हणून आपण अशा बिंदूपर्यंत येऊन म्हणूया की हो देवा, हो. कदाचित इथे गाणं गात असताना आत्मिकतेच्या उत्कटतेमध्ये माझी आलबास्त्र कुपी ओतली तरी ती भरली जाते आणि आता ती इथे आहे. तर आपल्यावर अशी वेळ येते जेव्हा आपण म्हणतो हो देवा, तुला जसं हवं तसं तू मला घडव. आणि म्हणून धन्यवाद देते. आता फक्त एक समस्या आहे, ती म्हणजे यातून मी जाण्याची
यासाठी एकच व्हायला हवं, ते म्हणजे हा स्वभाव जायला हवा, बुरसटलेले विचार जायला हवेत, अति तोंडाळपणा आणि स्वार्थी स्वकेंद्रीपणा जायला हवा, राग, अक्षमाशीलता, हे सगळं निघून जायला हवं पूर्णपणे. कसं ते मला माहित नाही, पण हे जायलाच हवं. आणि शेवटी आपण असे आहोत. आमेन. आपल्याला पवित्रतेसाठी बोलावण्यात आले, पापासाठी नाही. हे छान सुंदर पापी माणसा नाही. बायबल सांगतं तुम्हाला सर्व शक्तिमान देवाचे महान याजक व संत म्हणून बोलावण्यात आलेला आहे. मला जर पापीपणातून संतपणाकडे जायचंय तर काय किंमत मोजावी लागेल? जॉयस, कृपा करून सांगशील? मी हो म्हणाले तर त्याचे परिणाम काय असतील? आज इथून जाताना काय घडू शकेल जर तुम्ही प्रामाणिकपणे असं म्हणाल की ठीक आहे देवा, मी खरंच कशाला हो म्हणते तेही मला ठाऊक नाही, पण माझ्यात असं म्हणायची क्षमता आहे का? मला तुझ्या प्रतिमेनुसार घडव, मला तुला हवं तसं बनव. जर मी तुझ्या इच्छेविरुद्ध काही मागितलं असेल तर ते मला देऊ नकोस देवा. तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, माझ्या नव्हे. जर तुम्ही असं म्हणाल, एकदाच तुम्ही हे म्हणाल आणि माघार घेणार नाही, म्हणजे देवाला असे केलेले अंतिम करार आवडतात. तुमचा शब्द हा एक करार असतो, तुम्ही बोलता आणि तसंच ते होऊन जातं. तो कार्य करू लागतो. आणि जर तो दुसऱ्या कुठल्या तरी दिवशी कार्य करू लागला असता तर आपल्याला बरं वाटलं असतं, पण तो लगेच कार्य करू लागतो. आणि मग पुष्कळदा आपण विचार करतो, या जगात इतरांपेक्षा माझंच काहीतरी बिघडलंय का? मी देवला म्हणायचंय, देव तुझ्या बाबतीत काही करतोय का? तो म्हणायचं, मला नाही वाटत असं. आणि माझं असं व्हायचं की हे त्रासदायक असेल का? सुरक्षित असेल का? मी कधी आरामशीर गद्देदार क्रॉस पाहिला नाही आजपर्यंत. काय झालं असतं, क्रॉस जवळ जाऊन येशू म्हणाला असता, 1 मिनिट जरा थांबा, मला इथे छानशी गादी हवी आहे. बघा, क्रॉसचा अर्थ मरण असा आहे, पण पुनरुत्थान हाही त्याचा अर्थ आहे. वधस्तंभाकडे पाहिल्यावर आपण काय विचार करतो? आपण केवळ पुनरुत्थानाचाच विचार करू शकत नाही. रविवारसाठी देवाचे आभार, पण रविवारसाठी शुक्रवार येऊन जाणं गरजेचं आहे. तुम्ही शुक्रवार टाळून रविवारकडे पोहोचूच शकत नाही. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि मग रविवार. शुक्रवारी येशूला वधस्तंभावर यातना सहन कराव्या लागल्या, पण रविवारी क्रॉस मोकळा होता. हालेलुया, तो उठलेला आहे. शुक्रवार आणि रविवारच्या दरम्यान काय घटना घडल्या सांगा मला? त्याने सैतानाकडून मरणाच्या आणि नरकाच्या चाव्या काढून घेतल्या. या एकमेव उद्दिष्टासाठी देवाचा पुत्र त्या दुष्टाची कामे नष्ट करण्यासाठी वचनबद्ध होता. हे त्याला स्वतःसाठी करण्याची गरज नव्हती. त्याने ते तुमच्यासाठी केलंय, माझ्यासाठी केलंय. देवपुत्राने ते केलं की उद्देश हा की आपण पापात राहू नये, पण देव देत असलेल्या उत्तम गोष्टींबाबतीत मी अर्धवट राहू नये. पवित्र आत्मा काय येतो सांगा? तर मला देवासह पार जाण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावं म्हणूनच येतो तो. तुम्हाला सोडून देण्यासाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज नाही, ते कुणीही करू शकतं. पण देवासोबत पार जाण्यासाठी आपल्याला सामर्थ्याची गरज आहे.
मरण हे यातनामय असतं. एकदा माझ्या संदेशात मी स्वत्वाला मारण्याविषयी सांगितलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. हे खूप आध्यात्मिक वाटतं, खूप आध्यात्मिक आणि खूप खोलसं आत्मिक. हो, मी माझ्या प्रतिष्ठेला ठार मारलंय, पण ते म्हणजे नरकाच्या 100 वाऱ्या केल्यासारखं आहे. अशा बिंदूपर्यंत ज्याला मला एवढी पर्वा नाही की लोक आता काय बोलतील किंवा काय सांगतील. मी देवा मागेच जाणार, तो सांगतो तसंच करणार, जणू या जगात माझ्यासाठी दुसरं कुणीही नाहीये. बघा, सतत ताज्या करणाऱ्या अभ्यासक्रमाची यासाठी गरज आहे, लक्षात घ्या तुम्ही. मी सांगते तुम्हाला, माणसाला भीती इतकी छळते, इतकी त्रास देते की प्रत्येक वेळी अस्वस्थ झाल्यावर ब्रेक लावणं आपण थांबवायला हवं. तुम्हा प्रत्येकाकडे काहीतरी आहे. इथे असलेली प्रत्येक व्यक्ती देवाला हवा असलेला विचार करू शकते, जो घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता, पार जाऊ शकता. आज मी तसं करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देतेय. जेव्हा पुढे जाणं कठीण होईल तेव्हा असं म्हणा, आज मला आज्ञापालनाच्या वेदनेची जाणीव होते किंवा उद्या मला पस्ताव्याची वेदना सहन करावी लागेल. आमेन. हे ट्विट करण्यासारखं आहे. मला हे सगळे नवनवीन शब्द माहिती आहेत. आता मला तुमच्याशी खूप वास्तविकपणे स्वत्वाला मरणे या महत्वाच्या विषयाबाबतीत बोलायचंय, कारण हे बोलायला खूप छान वाटतं. डोकं दुखेपर्यंत मी यासंबंधी सगळी वचनं वाचेन. स्वतःला विसरायचं, स्वतःसंबंधीचं कुतूहल देखील. तुमचा क्रॉस घेऊन माझ्या मागे आपल्याला खूप आत्मिक असल्याचं जाणवेल. जर देवाला तुम्ही होकार द्यायला लागाल आणि स्वतःला नाकाराल, तर याचा अर्थ बौद्धिक रीतीने दुःख सहनाची तुमची तयारी झाली. इथे उभं राहून तुमच्याशी खोटं बोलण्यात अर्थ नाही की सगळेजण ऑल्टर समोर जमा व्हा. कृपा करून माझा पवित्र हात मी तुम्हा प्रत्येकासाठी हलवते आणि तुम्ही घरी जाऊन मुक्त व्हाल. पण मला विश्वास आहे देवाकडे असं काहीतरी अद्भुत आहे क्रॉसच्या दुसऱ्या बाजूला, जे खरोखर तुमची वाट बघताय. आणि एकतर पुढे जाण्याची वेदना तुमच्यासाठी असेल किंवा उर्वरित आयुष्यासाठी तुमच्याकडे तुम्ही असाल त्या ठिकाणी भयानक वेदना असेल. मी तर प्रगती बाबतीतल्या वेदनेचा स्वीकार करीन, कुंठित होण्यापेक्षा. आमेन. आणि मला हे ऐकायला नकोय की आयुष्यातली ही छोटीशी परीक्षा आहे, कारण तसं नाहीये. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही पार जाता तेव्हा दुसरीकडे बाहेर पडता मित्रांनो, तेव्हा तो विजय असतो, समारंभ असू शकतो आणि तुम्हाला असं काही मिळालेलं असतं जे सैतान तुमच्याकडून कधीही घेऊ शकणार नाही. प्रत्येकच वेळेस मार्गात मिळणाऱ्या स्वातंत्र्यावर चिडायचं नसतं. स्वातंत्र्य म्हणजे डेव्हने काहीतरी करावं किंवा करू नये असं मला वाटतं, आणि त्याच वेळी तो म्हणतो नाही मला ते करायचं नाही, आणि मग मी म्हणते ठीक आहे, कारण ते स्वातंत्र्य असतं. स्वातंत्र्य ते असतं जेव्हा मी 4 दिवस रागावते, 3 दिवस वाद घालते, पूर्णपणे अस्वस्थ होते, स्वतःविषयी मला दयनीय वाटतं आणि मी दोष देत राहते. ते म्हणजे ठीक आहे. तू त्या ठिकाणी कशी पोहोचलीस जॉयस? मरण्याने. वेदना. तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय? तर ते अशा प्रकारे जातं. ते म्हणजे जेव्हा देवाने मला हाताळायला सुरुवात केली, अगदी हुशारी दाखवण्याच्या माझ्या स्वभावाबाबतीत आणि सतत डेव्हच्या माघारी बोलण्यासंबंधी बघा, आणि प्रत्येक वेळी माझा शब्द अंतिम असायला हवा. तुला माहिती, तू सगळ्या गोष्टींविषयी योग्य विचार करतेस. माझं एकच काम होतं, ते म्हणजे तोंड बंद ठेवणं. मी जणू काही प्रेशर कुकर सारखे झाले होते. म्हणजे याचा अर्थ असा, जेव्हा मी रागावेन म्हणजे या सगळ्या गोष्टींचा दबाव माझ्यामध्ये वाढत जाईल असा. अरे बापरे, ते इथे ते जणू, आणि आपल्यातला पवित्र आत्मा म्हणतोय नको. तोंडावर समाधान ऐकत असलेलं आणि डेव्ह तिकडे उभा आहे. आता बघूया काय होतंय जर मी वचावचा करत राहिले. यामुळे दबाव कमी झाला, पण
त्यासाठी मला त्या डोंगराभोवती परत एकदा फेरी मारावी लागेल, किंवा 100 फेऱ्याही माराव्या लागतील. आणि शेवटी मी अशा टप्प्यावर येईन की देवा मला मदत कर, मला मदत कर, मदत कर, मदत कर. प्रामाणिकपणे सांगते, मी बिलकुल अतिशयोक्ती करत नाही. मला आठवतं एकदा मी माझ्या हॉलमधून बाथरूममध्ये गेले, कोंडून घेतलं, टॉवेलमध्ये तोंड खुपसून तोंड बंद करून टाकलं. हो, मी असं केलंय. खरं तर मला खूप वाईट पद्धतीने बोलायचं होतं आणि देव मला सांगत होता, माघारी बोलू नकोस, माघारी बोलू नकोस, असं काही करू नकोस, नको करूस. आणि पुढे जाऊन जेव्हा मी तसं करू लागले, ती भावना थोडीशी मृतवत झाली. कारण ज्याला तुम्ही खाऊ घालत नाही ते मरण पावतं. आणि प्रत्येकच वेळी आपण तसं करतो, आपण खाऊ घालत असतो. असंच काहीचं बायबलचं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःला नाकारा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेल पॉलिश लावू नका किंवा पेडिक्युअर करू नका किंवा नवीन कानातलं घालू नका. जर तुमचं अगदी कंटाळलेलं जीवन असेल, स्वतःला नाकारणं म्हणजे देव जर तोंड शिवायला सांगतोय किंवा वाईट स्वभाव सोडून द्यायला सांगतोय, तर तुम्ही तसं करा. जर देव कुणाला क्षमा करायला सांगतोय, तर 10 आठवडे त्याच्याशी वाद घालू नका, जाऊन तसं करा. वाह, हालेलुया. मन एकाग्र करा आणि एकाग्रच राहू द्या. मला कलस्यकरास 3 आवडतं. एकाग्रतेने वरील गोष्टींकडे मन लावा. मन एकाग्र करण्यात माझा नवरा खरंच महान आहे. तो वेळे पुढे जाऊन लक्ष केंद्रित करतो आणि त्यावर त्याचं मन एकाग्र करतो. वर्षाच्या सुरुवातीला डेवला अस्वस्थ वाटतं. खरं तर त्याला खूप वाईट वाटत होतं. आणि तो एक असा काळ होता जेव्हा त्याला खरंच खूप भरून आल्यासारखं अस्वस्थ वाटत होतं. आणि जे तो काबूत ठेवू शकत नव्हता, नियंत्रित करू शकत नव्हता. हा काही त्याचा स्वभाव नव्हता. आणि या बाबतीत खरंच खूप चर्चा झाली. आणि आम्ही सगळ्या टेस्ट वगैरे केल्या, सगळ्या चाचण्या केल्या आणि आम्हाला समजलं की त्याची साखर वाढलेली आहे. आणि म्हणून आता अचानक कमीत कमी 6 महिने तरी त्याला साखरेचे सगळे पदार्थ टाळायला हवेत. आणि आधीच त्याला 3 महिने निघून गेले होते या सगळ्या त्रासात. जोवर देव माझा साक्षी, मी सत्य सांगते, मी कधी ऐकलं नव्हतं की माणूस पुटपुटतो, तक्रार करतो किंवा हळूहळू बडबडतो. कारण काय, तर त्याला साखर मिळत नाही म्हणून. किंवा अशी बडबड किंवा तक्रार त्याने कधीही केली नाही. मी त्याला म्हणायचे, तुला साखर हवी आहे का? नाही. तो म्हणाला, काय उपयोग आहे, मला खायची नाहीये ना. चुकल्यासारखं वाटूनही काही उपयोग नाही ना. मी खाऊच शकत नाही. जॉयस, मला जे वाटतंय त्यावर काही उपाय नाही. पण बघा, आपल्या विचारांचं आणि भावनांचं नातं असतं. म्हणून जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे मन एकाग्र करता, बाकीच्या गोष्टी त्यानुसार घडत राहतात. आणि तो खूप वास्तववादी आहे. म्हणजे असं की मला साखर खायची नाही, तर मी साखर खाणार नाही. मी म्हटलं, ठीक आहे, आपण वृद्ध होत चाललोय, गोष्टी पूर्वीसारख्याच नाही आहेत. आणि म्हणून मग मी त्याला विचारलं की तुला काय वाटेल जर तू कधी भविष्यात गोल्फ खेळू शकला नाहीस तर? तो म्हणाला, मी आधीच विचार करून ठेवलाय त्यावर. तो म्हणाला, मी मनात ठरवून ठेवलंय, जर मला गोल्फ खेळता आलं नाही तर मी दुसरं काहीतरी करीन. म्हणजे बघा, तो विजयासाठी आधीच तयार आहे. आपल्यापैकी पुष्कळ जण काम करतात. आपण आपलं अपयश ठरवतो, त्या अनुषंगाने चक्कर येणं, नैराश्य, विमनस्कता वगैरे सगळं. आणि जर हे परत एकदा घडलं तर मी त्याला ठोसा मारीन. देवामध्ये तुम्हाला प्रौढ व्हायचं असेल, पापातून बाहेर पडून पवित्र व्हायचं असेल, तर तुम्ही मन एकाग्र करा. हे सोपं काम नाही. त्यासाठी किंमत मोजावी लागते. त्रास झाला तरी देवासोबत यातून पार जायलाच हवं. त्याला अभिमान वाटावा अशी कुणीतरी मी होणारच. देवाच्या चेहऱ्यावर सस्मित आणणारी कुणीतरी मी होणारच. अपयश आणि यश यामध्ये मी गटांगया खात राहणार नाही. मी सगळ्यातून पार जाईन. चला, आज कुणी असा आत्मा माझ्यासोबत येऊ इच्छितो का? मी देवासोबत सगळ्यातून पार जाणार. देवासोबत. खरोखर हे जाणून घेणं खूप अद्भुत असतं की आपल्याला बंधनात आणि विजयात अर्धवट घुटमळावं लागणार नाही.
वास्तविक त्याच्यामध्ये संपूर्ण आत्मिक प्रौढतेसाठी चिकटून राहण्याने आपण त्याचा सन्मान करतो, त्याला जे वाटतं तसं आपण बनून. जरी तुमच्या जीवनात काहीही घडलेलं असलं तरी तो पुनर्स्थापना करणारा देव आहे. त्याला तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट पुनर्स्थापित करून, किंबहुना पहिल्यापेक्षा अधिक उत्तम करून सगळ्या समस्या आणि प्रश्न दूर करायचे असतात. या विषयात आम्हाला खरंच तुम्हाला मदत करायची आहे, कारण हे महत्त्वाचं आहे की पुन्हा स्थापनेची तुम्हाला अपेक्षा आहे. मी असं म्हणत नाही हे सगळं काही एका रात्रीत घडेल, कधी कधी तर आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो. पण चांगली बातमी अशी, विजयाकडे तुमची वाटचाल होतीये आणि कुठेतरी अर्धवट तुम्हाला अडकून राहायची गरज नाही. विजयाप्रत तुम्ही जाऊ शकणार आहात. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.